काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वीच भूकंप, दुबार मुलाखतीतून गडबाजी उघडपणे. निरीक्षक माजी आमदार वीरेंद्र जगताप विरुद्ध सुनील केदार गटामध्ये थेट संघर्ष, कार्यकर्त्यांमध्येही संताप. नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठे राजकीय वादळ उडले आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या मुलाखत काँग्रेसने दुसऱ्यांदा घेतल्याने पक्षात प्रचंड नाराजी व गडबाजीचे वातावरण खुलेआम समोर आलेले आहे. नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. काँग्रेसने घेतलेल्या पहिल्या मुलाखत प्रक्रियेला माजी मंत्री सुनील केदार व खासदार श्यामकुमार बर्वे प्रत्यक्ष उपस्थित होते. मात्र दुसऱ्या मुलाखतीत सुनील केदार व खासदार श्यामकुमार बर्वे अनुपस्थित दिसले आणि निरीक्षणाची सूत्रे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी हातात घेतल्याने पक्षात नवे वादंग पेटले आहे. जिल्हा अध्यक्ष अश्विन बैश मात्र दोन्ही बैठकींना उपस्थित राहिले, कारण त्यांना तसे आदेशच देण्यात आले होते. दुधात मीठ. वीरेंद्र जगताप काँग्रेसला कमकुवत करीत आहेत का? काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी थेट आरोप केला आहे की नागपूर जिल्हा सुनील केदार शिवाय जिंकू शकत नाही. हे सर्वांना माहीत आहे. तरी देखील दुसऱ्या मुलाखतीतून निरीक्षक वीरेंद्र जगताप यांनी दुधात मीठ टाकण्याचा प्रयत्न केला काय, असा प्रश्न जे आहे थेट काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला आहे. वीरेंद्र जगताप आपल्या धामणगाव मतदारसंघात सलग पराभूत होत आहे, कारण त्यांचे जातीयवादी राजकारण चांदूर रेल्वे, धामणगाव, नांदगाव, खंडेश्वर मध्ये त्यांना पराभूत करीत आहे आणि त्याचाच नेमका फायदा भाजपला झालेला आहे. तोच प्रकार नागपूर जिल्हा निरीक्षक म्हणून करीत आहे, असे मत सर्वसामान्य कार्यकर्ता बोलून दाखवत आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की महाविकास आघाडीला आतून कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. होऊ शकते, असेही होऊ शकते. उमेदवार निवडीतील ऐक्य मोडण्यासाठी जाणून बुजून दुबार मुलाखती घेण्यात आल्या आहे आणि त्यांचे थेट परिणाम जे आहे आगामी निवडणुकात दिसतील, असे त्यांचे काही कार्यकर्त्यांचे मत आहे. काँग्रेसची निवडणूक मोहीम बिघडते आहे. या संपूर्ण घडामोडीमुळे काँग्रेसच्या तयारीला मोठी तडा गेल्याचेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे, कारण अजूनपर्यंत कुठलेच अध्यक्षपदाचे उमेदवार घोषित झाले नाही. महाविकास आघाडी होईल की नाही हेही अजूनपर्यंत क्लिअर झालेलं नाही. त्यामुळे याचे थेट जे परिणाम आहे निवडणुकात दिसतील. काँग्रेसची निवडणूक मोहीम बिघडते आहे. या संपूर्ण घडामोडीमुळे काँग्रेसच्या तयारीला मोठी तडा गेल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे, कारण अजूनपर्यंत कुठलेच अध्यक्षपदाचे उमेदवार घोषित झाले नाही. महाविकास आघाडी होईल की नाही हेही अजूनपर्यंत क्लिअर झालेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये जे आहे संभ्रम निर्माण होत आहे. गटात उघड विरोध आणि निरीक्षण प्रक्रियेला असंतोष यामुळे महाविकास आघाडीच्या पायाभूत संकटाचीही चाहूल दिसत असल्याचे म्हटले जात आहे. निवडणुका जवळ असताना ही दुबार मुलाखत हे महत्त्वाचं आहे. निवडणुका जवळ असताना ही दुबार मुलाखत आणि गडबाडीची उघड जाहीर युद्ध रेषा काँग्रेससाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. नागपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या घरात सुरू असलेले हे अंतर्गत वाद आगामी राजकीय समीकरणावर सुद्धा याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात मात्र सुनील केदार यांचा सिक्का चालतो, हे सर्व उघड आहे. हे मात्र तितकेच खरे आहे. याविषयी आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये अवश्य तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.